तर मी आत्ता आहे, तुम्ही मागे मंदिर बघताय ना, श्रीमंत गणपती बाप्पा देवालय, इन्स्पायर्ड बाय आपल्या पुण्यातलं प्रसिद्ध आणि सर्वांचं लाडकं स्थान गणपती बाप्पाचं. तर सेम तशीच प्रतिकृती इथे केलेली आहे. तर मी आता फुकेतमध्ये आहे, रवाय बीचवरती, आणि इतकं सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे. म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर जर का फुकेतला आला तर व्हिजिट करायला मात्र विसरू नका. मेन म्हणजे कसं, इतका सुंदर परिसर हा डेव्हलप केलेला आहे सगळा. आणि फुकेतला आल्यानंतर रवाईना हा जो प्रोजेक्ट आहे, 40 एकर मधला टोटल पूर्ण प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्टच्या समोरच रवाई बीच आहे, अतिशय सुंदर बीच. हे आहे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर. सर्वात पहिलं बाप्पा, आता मूर्ती बघून तुम्हाला सांगायची गरज नाहीये की बाप्पाचं मंदिर कुठलं आणि कुठलं प्रसिद्ध आहे ते. हुबेहूब प्रतिकृती आहे. आणि तोच फील, असं म्हणतात की देव सगळीकडे सारखाच आहे, बरोबर आहे. तोच फील इथे येतो. श्रीमंत गणपती बाप्पा मंदिर तुम्हाला दाखवून देतो, चला या. आज काय फंक्शन चालू आहे का इथे? अच्छा, मोगरा महोत्सव आहे का? मग त्याच्यामध्ये काय करतो आपण? काय म्हणता? आता हे मोगरे वगैरे कुठनं आणता तुम्ही प्रॉपर? चला बाप्पांचं दर्शन घेऊ. इथले जे मेन आहेत आपले, ज्याला पूर्ण माहिती सांगतील, त्यांना देखील आपण भेटू, त्यांच्याकडून देखील माहिती घेऊ. असं दर्शन मिळणं दुर्लभ आहे का नाही आपल्याकडे? धन्यवाद, थँक्यू. चला वरती अष्टविनायकाचं मंदिर देखील, म्हणजे अष्टविनायकाचं पूर्ण मंदिर देखील केलेलं आहे, ते देखील बघून घेऊ, चला. मोदकाचा प्रसाद मिळालाय बघा सकाळ सकाळी. भाग्य लागतं याला, भाग्य, अहो भाग्य. हे पुण्यात असा योग कधी येत नाही ऍक्च्युली, की दगडूशेठ मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. पण इथे आम्हाला ते भाग्य लाभलं, कारण आम्ही 3 दिवस झाले इथेच आहोत. आणि दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात आम्ही येत असतो. काय सुंदर वाटतं. आता हा वरचा पार्ट आहे आपला, ह्या वरचा पार्ट मध्ये आलोय. आणि तुम्ही बघता हे सर्व अष्टविनायकाच्या फ्रेम्स इथे लावलेले आहेत. ओझरचा विघ्नेश्वर, त्यानंतर ओतूरचा गणपती समोर. हे सगळे असे तुम्हाला दिसतात, हे अष्टविनायक आहे. आणि इकडे फ्रंट बाजूला शिवपार्वती आणि मांडीवरती बसलेले गणपती बाप्पा यांची मूर्ती आहे. आणि इथून बाप्पाचं दर्शन बघा समोर, काय सुंदर आहे ना. त्यामुळे फुकेतला आल्यानंतर बाकी काही नाही केलं तरी चालेल, पण बाप्पाच्या मंदिरात नक्की व्हिजिट करा. आणि आपल्याकडे जे काय म्हणजे गणेश जन्म असेल, गणपती उत्सव असेल, कुठलेही सण असतील, गणपती बाप्पाचे इतक्या जोराने ते साजरे केले जातात. म्हणजे खास पुण्यावरनं ढोल पथक जे असतं, ते ढोल पथक देखील पुण्यावरनं खास इथे मागवलं जातं. मग तो गणेश जन्म असेल आणि गणपतीचा उत्सव तर इथे इतका जोराने साजरा केला जातो. म्हणजे अक्षरशः आपण पुण्यात जसं बघतो तशी मिरवणूक निघते, दररोज आरत्या होतात, रोषणाई केली जाते पूर्ण मंदिराला. आणि आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे मोगरा उत्सव आहे, असे दररोज काय काय करत असतात. अक्षरशः कंटेनर भरून भरून इथं फुलं येतात आणि पूर्ण मंदिर हे सजवलं जातं. जे हे मंदिर ज्यांनी बांधलेलं आहे, ते एक थाई महिला आहेत. मग त्यांची पण त्याच्या मागची एक स्टोरी आहे, की त्यांना का वाटलं इथं मंदिर बांधावं असं. आणि त्यांनी स्वतः एकट्याने या मंदिराची स्थापना केली. म्हणजे कौतुक आहे. तर हे असं मंदिर नक्की व्हिजिट करा फुकेतला आल्यानंतर. म्हणजे थायलंडला आल्यानंतर आपण बऱ्याचशा गोष्टी बघतोच, बरेचसे बीचेस आहेत, सुंदरच आहे. म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. जसं पटायामध्ये तुम्ही गेल्यानंतर कालिका मातेचं मंदिर देखील आपण कव्हर केलं होतं एकदा, तर कालिका मातेचं मंदिर देखील आहे. तर ही एक नवीन आम्ही आता बाप्पाचं मंदिर इथं आलेलं आहे, एक अट्रॅक्शन टुरिस्ट पॉईंट आपल्यासाठी हा केलेला आहे. आता खाली बसलेले तुम्हाला पुजारी दिसतात ना, तर ही मुलं आहेत, ही देखील आपल्या पुण्यातनं आलेली आहेत. आणि अशी 5-6 जण आहेत.
म्हणजे सकाळी उठल्यापासून आरती करणं, मंत्रोच्चारण करणं, देवाची वस्त्र बदलणं, हार, पूजा ह्या सर्व गोष्टी अतिशय म्हणजे जशा आपल्या पुण्यातल्या मंदिरात सर्व गोष्टी केल्या जातात, तशाच्या तशा इथे सर्व सोपस्कार पार पाडल्यात. आता मंदिरामध्ये तुम्हाला जर का काही खरेदी करायची असेल तर त्यासाठी एक छान शॉप देखील आहे बाप्पाच्या. तुम्हाला यात बऱ्याचशा गोष्टी इथे विकत घेता येतील आणि प्रसाद तर आहेच आहे. ते आम्ही काल प्रसाद खाल्ला होता, खूप सुंदर प्रसाद आहे. आता मोदकाचा आज प्रसाद आहे. त्यानंतर इकडे एक छोटस शॉप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बाप्पाच्या मूर्ती, छोट्या मूषक अशा सर्व गोष्टी तुम्हाला विकत मिळतील. पण मी एक गोष्ट बघितली थायलंडमध्ये, की थायलंडमध्ये सुद्धा ना म्हणजे बाप्पावरती प्रेम करणारे खूप लोक आहेत. कारण इथे बऱ्याच ठिकाणी मी बघतो ना, गणपतीच्या अनेक ठिकाणी मूर्ती वगैरे केलेल्या आहेत आणि छान छान मंदिरं देखील ह्या परिसरामध्ये छान. मोगरा महोत्सवाची तयारी झाली आहे बघा, केवढी फुलं आणलेली आहेत सगळी. तर इथे शेजारी श्री सिद्धेश्वर मंदिर हे आपलं बाप्पाच्या मंदिर शेजारी सुंदर शंकराचं मंदिर देखील केलेलं आहे आणि छान. आणि काल आम्ही इथेच फोटो काढले होते, त्या अमृता फडणवीस मॅडम ज्या आल्या होत्या तर त्यांच्यासोबत थोडेसे 2-4 फोटो काढायची संधी आम्हाला मिळाली. खूप गडबड असल्यामुळे आम्हाला काही त्यांच्याशी बोलता आलं नाही आणि गर्दी बरीच होती. इथे शंकराचं मंदिर देखील आहे. तर आता माझ्यासोबत आहे चेतन लोढा साहेब, आपल्या पुण्यातलेच आहेत आणि त्यांना या सर्व म्हणजे अगदी मंदिराच्या स्थापनेपासूनचा सर्व गोष्टी माहिती आहेत. सर, कशी काय कल्पना आली हे मंदिर इथं आणायचं, स्थापन करायचं, थोडं सांगाल माहिती? जय गणेश. हं. माझं नाव चेतन ओढा, मी पुण्यातला आहे. हां. प्यापासाहून दीपा या ज्या भाविक आहेत, हां. यांची ही कल्पना होती, की यांना गणपतीवरती खूप श्रद्धा आहे यांची. बर. ते गेले 20 वर्षापासून गणपतीला खूप मानतात हं. आणि काही वर्षांपासून त्या दगडूशेठला येतात. दर महिन्याला त्या दगडूशेठला येतात, दर्शन घेतात बर. आणि परत इथे येतात. त्या स्वतः एक बुद्धिस्ट आहेत, थाई महिला आहेत आणि त्या इथल्या एक बिझनेस वुमन आहेत. बर. पण त्यांची गणपती श्रद्धा ते म्हणले, की मला असंच बाप्पाचं मंदिर पुण्यात फुकेतमध्ये बांधायचं हं, आहे. हं, हं. तर छोटं एक मंदिर बांधायची कल्पना त्यांची पहिले होती, हं. नाबाजाचं. हं. पण त्यात मध्ये 1 वर्ष त्यांचा गेला, की करायचंय आणि त्यानंतर त्यांना मोठी जागा मिळाली हं. आणि ते म्हणले, की आता मला एवढंच मोठं मंदिर जसं पुण्यातलं आहे, जसं भाविकांसाठी, फुकेतच्या, थायलंडच्या सर्वांसाठी हे मला मंदिर बांधायचंय. हं. जेणेकरून सगळ्यांना ज्यांना जमत नाही ते इथे येऊन दर्शन घेतील बाप्पाचं. बर. अच्छा, अशा रीतीने ह्याची सगळी स्थापना झाली. स्थापना झाली. आणि काल आम्हाला कळलं, काल इथं आपले अमृताताई मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मिसेस आल्या देखील होत्या. स्वतः आल्या होत्या. काल हो, त्यांनी हो. व्हिजिट देऊन गेले. तर मी आता आवाहन तर केलं तर तुम्ही जेव्हा कधी फुकेतला फिरायला याल, मंदिराला नक्की व्हिजिट करा आणि अतिशय सुंदर हे मंदिर बांधलेलं आहे. या मंदिराची स्थापना 28 डिसेंबर 2024 रोजी झाली. हां. या वर्षी ह्या 28 डिसेंबर 2025 एक वर्ष पूर्ण आलं. वर्धापन दिन केलं आपण. हां. आपले दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुण्याचे जे अध्यक्ष आहेत सुनील भाऊ रासने, हां. यांच्या हस्तेच हे ह्या मंदिराचं ओपनिंग झालं होतं. राजाभाऊ चव्हाण, अभिषेक साकला, बर. जयंत जनार्दन साहेब आता हे हे सगळं. सगळे लोक होते ह्या बर. ओपनिंगला या मंदिराच्या. हां. आणि सगळ्यांनी म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती पुणे ट्रस्ट यांनी प्रत्येक वेळेला एवढा सपोर्ट केला आहे सगळ्या अच्छा. गोष्टींसाठी. डे वन पासनं त्यांना आपण सगळं सांगून, त्यांना विचारून आपण हे सगळं केलेलं आहे. अच्छा. आणि आजही सगळेजण सपोर्ट करतात आहे. हं, हं. आणि ही बाप्पाची जी काही मूर्ती आहे हां. ही पुण्यातनं आपण बनवून आणलेली आहे. अच्छा, ह्या हो का? मूर्ती जवळजवळ 700 किलोची मूर्ती आहे ओके. आणि मातीची मूर्ती आहे. आणि बाप्पा इथून आता विराजमान झालेले आहेत, की फुटेजमध्ये एवढा मोठं मंदिर गणपतीचं हं. हे पहिल्यांदा झालेलं आहे. क्या बात! तुम्ही खूप छान केलेलं आहे आणि जे प्रसन्न वाटतं बाप्पाकडे बघून अतिशय आनंद झाला. मी धन्यवाद. सर्वांना विनंती करेल, की जो कोणी थायलंडमध्ये फिरायला येत असतील, हां. त्यांनी नक्कीच ह्या मंदिराला बाप्पाला भेट व्हिजिट द्यावी नक्की करावी. आणि बघावे, की आपला बाप्पा हा कुठपर्यंत गेलेला आहे. हां. आपला धर्म हा किती व्यापलेला आहे आता. मला अजून एक सांगावसं वाटतं. काल आम्ही इथं आरती बघितली. त्या आरतीचं शॉर्ट मी व्हिडिओमध्ये टाकलं. तर मी पहिल्यांदा असं बघितलं, की आपण आपल्या धर्माचा आशा तुम्ही आरतीच्या शेवटी सनातन हिंदू धर्म की जय हे जे वाक्य मला आवडलं खूप आणि इतकं सुंदर. कारण मी बऱ्याच ठिकाणी आपण आरत्या बघतो, पण हे हं. तुम्ही इथं करताय हं, हं. म्हणजे बुद्धिस्ट कंट्रीमध्ये देखील आपल्या धर्माचा प्रचार करताय. त्याचा खूप आनंद झाला हं, बघून. हं. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. जय नक्की. गणेश, जय गणेश, जय जय गणेश. गणेश.